तिसऱ्यांदा मी सरांच्या इकडे बॅचला येते आहे, पण आज मी अकाउंट काढण्यासाठी आली आहे, शिकण्यासाठी नाही आली आहे. तशी गरज लागत नाही, कारण की एक बॅच केल्यानंतर मोस्ट ऑफ दी तुमच्या सगळ्या ज्या क्वेरी आहेत ते क्लिअर होऊन जातात. पहिल्या बॅचला जेव्हा आले होते तेव्हा मी प्रेग्नंट होते आणि माझा पण खूप चांगला जॉब होता. म्हणजे रोल्टा कंपनीत मी अंधेरीला जॉब करायचे. मला जवळजवळ 15 लाखाचं पॅकेज होतं इयरली आणि मला प्रेग्नन्सीमुळे लीव मिळाला. म्हणून आता काहीतरी करायचं आहे आणि म्हणून मी हा क्लास करण्यासाठी आले की आता घरात बसून काही करायचं आहे तर ते थोडं वेळ तर आपला वाया जातो आहे, मग काहीतरी आपल्याला नवीन शिकायचं आहे म्हणून मी इकडे आले होते. घरी गेल्यानंतर जेव्हा आले तेव्हा मला इतकं काही कळलं नव्हतं सरांच्या काही स्ट्रॅटर्जी, कारण की शेअर मार्केट हे सगळं नवीनच. शेअर मार्केटचा एस पण मला इथे आल्यानंतर कळला, कारण त्याच्यामध्ये आपलं कधी चांगला जॉब आहे, चांगलं आपलं व्यवस्थित सगळं फॅमिली चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये शेअर मार्केटचं काय आता आपण शिकायचं. शेअर मार्केट मी जिथून आले ते सगळ्या एरियामध्ये शेअर मार्केट म्हणजे जुगार समजला जातो सर, आणि आमच्या एरियातले मला वाटत पण नाही की इथे खूप जास्त ॲडमिशन झाले असतील. सगळ्या इकडच्या एरियामधले ॲडमिशन होतात आणि म्हटलं चला जाऊन बघूयात आपण काय आपल्याला त्याच्यामध्ये शिकता येतं आहे. पण गेले त्यावेळेस मला असं खूप जास्त काही नॉलेज नव्हतं, पण गेल्यानंतर मात्र मी जवळजवळ 6 महिने सकाळी 9 ते 11 फक्त आणि फक्त सर ट्रेडिंगवर जोर दिला. म्हणजे फक्त आणि फक्त मी सगळे 3 सरांचा सेटअप लावला होता आणि मला काहीच कळलं नाही तर मी कॅन्डल बघत बसायचे आणि मग सरांच्या त्या स्ट्रॅटर्जी फॉलो करत करत मी मायक्रो लॉटवर सुरुवात केली. म्हणजे 1-2 मायक्रो लॉटवर मी सुरुवात केली. 2 मायक्रो लॉटवर माझा जम्प चांगला बसायला लागला, मला त्याच्यामध्ये पॉईंट मिळायला लागले. मग मी फंडिंगचा घरातून इश्यू नसल्यामुळे ते वाढवत गेले. पहिल्यांदा स्टार्टिंगला 1 मेगा लॉटवर काम करायला लागले, त्याच्यानंतर मी 10 मेगा लॉटवर मी काम करायला लागले. 10 मेगा लॉटवर काम करायला लागले त्यावेळेस मात्र मी एक लाईफमध्ये एक डिसिप्लिन ठेवला होता की एक 200 पॉईंट आपल्याला सिल्वरमध्ये मिळाले ना तर तेवढेच आपल्याला बस करायचे आणि 200 पॉईंट घेतल्यानंतर मी कम्प्युटर बंद करायचे. कधीच मी कम्प्युटर परत त्या दिवशी ऑन केला नाही. सिल्वरमध्ये 5-5 हजार पॉईंटची उलथापालथ झाली तरी परत मी सिल्वरचा कम्प्युटर ओपन करून सिल्वरचा भाव काय चालला आहे हे सुद्धा कधी बघितलं नाही. जे काय असेल ते दुसऱ्या दिवशी, आणि मग त्या दिवशी परत नव्याने 200 पॉईंट रन करायचे. 200 पॉईंट आपल्याला कधी दिवसभरात मिळू देत, संध्याकाळी मिळू देत, सकाळी मिळू देत, परत कम्प्युटर बंद करायचे. असं करता करता मी 10 लॉटवरती काम चालू केलं आणि 10 लॉटवरती काम चालू करताना मला फंडिंगचा घरातून तेवढा काही इश्यू नव्हता आणि त्याच्यामुळे मला रोज 60,000 रुपये म्हणजे भरपूर झाले सर. मला 15 लाखाचं पॅकेज होतं इयरली, 1.25 लाख रुपये माझं महिन्याला पेमेंट, तिथे 60,000 रुपये सर मी रोज कमवायला लागले. म्हणजे माझ्यासाठी एकदम सोनं झालं होतं तेव्हा की छान मी कमवते. पण आता आपल्याला लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे, सरांनी सांगितलं आपल्याला ग्रोथ करायची आणि आता सर आमच्या एरियामध्ये इतकं काही श्युअरिटी नाही आहे. शेअर मार्केट कोणी शिकायला येत नाही. शेअर मार्केट म्हणजे काही लोकांना माहिती नाही, जुगार माहिती आहे. आणि सर म्हणजे तुमच्या कृपेने आणि या सगळ्या स्ट्रॅटर्जीमुळे हा जो कॉन्फिडन्स मला जो आला आहे ना तो मी फक्त सरांच्या स्ट्रॅटर्जीज फॉलो करते, दुसरं काही फॉलो करत नाही. त्यांनी जेवढ्या त्या स्ट्रॅटर्जी दिल्यात ना त्या डिसिप्लिननी मी फॉलो करते आणि त्याच्यावरच काम. कारण तुम्ही सरांचं नॉलेज घेतलं आहे, सरांकडे शिकला आहे, सो तुम्ही ते वर्क करा, तुम्ही ते शिका आणि तुमचे अकाउंट तुम्ही चालवा. कालसुद्धा आम्ही ट्रेड घेतला होता आणि सर तो मी एका लॉटचा ट्रेड 52,000ला मी ते तोडलेला आहे. इकडे आहेत पण प्रूफ माझ्याकडे त्याचे की म्हणजे 1800 पॉईंट मी घेतले. ते पण मी 9ला स्क्वेअर अप करणार नव्हते सर, पण मी 9ला स्क्वेअर अप केलं कारण दिवसभर मी इकडे माझ्याकडे सेटअप काहीच नाही आहे. सेटअपशिवाय मी ट्रेड कधीच करत नाही सर. सेटअप समोर असेल तरच ट्रेड करायचं, अदरवाईज नाही. आणि माझं स्वतःचं आता मी 2000 स्क्वेअर फूटमध्ये सर जागा घेतली आहे, सरांना माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये ऑफिसचं काम पण चालू केलं आहे. आणि मला असं वाटतं की सरांनी माझ्या त्या ऑफिसचं ओपनिंग करायला यावं. मी इन्व्हिटेशन घेऊन येणार आहे सर आणि तुम्ही यावं असं मला वाटतं आहे. आता सरांचं टाईम कसं मॅनेज होते मला माहिती नाही आहे, पण या सर तुम्ही असं मला जरूर वाटते. आणि सगळ्यांसाठीचा कोर्स खूप छान आहे. तुम्ही फक्त डिसिप्लिन फॉलो करा आणि वेळ सर 1-2 मिनटं बोलते की ते बरेचसे डॉक्टर आहेत, इंजिनियर बसले असतील किंवा काही फील्डमध्ये तुम्ही नॉर्मल डिग्री जरी केलीत तरी आयुष्यातली 3 वर्ष तुम्ही त्या डिग्रीला देता आणि नंतर मग तुम्ही इंटर्नशिप करता आणि नंतर रिअल पेमेंट तुम्हाला चालू होतं. मग तुम्ही असा विचार करू नका की आम्ही सरांकडे आलो आहे, 5 दिवसाचा कोर्स केला आहे, 6व्या दिवशी आम्हाला लगेच 3000 100ची रॅली मिळाली पाहिजे, लगेच पहिल्या महिन्यामध्ये आम्हाला 1000ची रॅली मिळाली पाहिजे, नाही मिळणार. तुम्ही 6 महिने प्रयत्न करा, वर्षभर त्यासाठी तुम्ही असं समजा की तुम्ही कुठल्या तरी कॉलेजला आहात आणि कॉलेजचा तुम्ही वर्षभर अभ्यास करताय, तो अभ्यास करा. पुढच्या वर्षी माझ्यासारखं तुम्हीसुद्धा खूप सक्सेस रेशो असेल. माझा 2.5 वर्षात हा सक्सेस रेशो आहे सर आणि तुमचा पण असाच असेल. पण वेळ, मार्केटला वेळ द्या, मार्केट तुम्हाला पैसा नक्की देईल सर. एवढं एकच सांगते. थँक्यू.